ते लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 जजेसच्या खंडपीठाने 1-2 नाही 9 जजेसच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील 52% असलेल्या ओबीसीला 27% आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेतून जाऊन या ओबीसीला 1993ला देशामध्ये 27% आरक्षण मिळालं। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 पासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल, आमच्या या देशातील 60% ओबीसीला मिळालेल्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही। ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत, पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। आम्ही सगळे आहेत, आम्ही सगळे गट। सर काय सांगाल, आजपासून ओबीसी जनजागृती रथयात्रेला सुरुवात झाली। राज्य सरकारने आम्हाला एक आश्वासन दिलं होतं, त्याप्रमाणे या राज्यामध्ये ओबीसीची न्याय जनगणना करून ही आकडेवारी घोषित करण्यात यावी। केंद्र सरकारने लवकरात लवकर ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाला राज्य सरकारने स्कॉलरशिप लागू करावी, त्या प्रमुख मागण्या घेऊन आजपासून या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये जनजागरण रथयात्रेला सुरुवात होत आहे। ही रथयात्रा 5 तारखेपर्यंत चालणार। जिल्ह्यामध्ये सुद्धा गावोगावी जाऊन संपर्क सुरू आहे आणि 7 तारखेला SC ST OBC मिळून पंढरपूरला एका भव्य महामोर्चाचं आयोजन। रोजच्या घडामोडी पाहण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला मुळीच